जन्ममृत्यू अटळ असला तरी जीवनातील वाटचाल आणि कार्य लोकांच्या स्मरणात राहते. त्याला काही देवराम बंडू पाटील पवार हे अपवाद नव्हते. साईभक्तांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःची जमीन तळ्यासाठी दान देऊन त्यांनी शिर्डीसाठी खऱ्या अर्थाने जलनायक म्हणून नाव कमावले. गळ्यात तुळशीची माळ, पांघरा शर्ट, कपाळावर गंध, पायजमा अशी साधी राहणी आणि साईबाबांप्रती अपार श्रद्धा हेच त्यांचे खरे भूषण होते. कणकुरी गावचे भूमिपुत्र, प्रगतिशील शेतकरी व श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त म्हणून त्यांनी साईभक्तांची निष्ठेने सेवा केली. ते धार्मिक कार्यात अग्रेसर होते आणि माननीय बाळासाहेब विखे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून शिर्डी परिसरात त्यांचा प्रभावी ठसा उमटला होता. तळ्यासाठी 12 एकर जमीन दान देऊन जलसेवा अमर केली. पिण्याच्या पाण्याची अडचण दूर व्हावी म्हणून दूरदृष्टी ठेवून देवराम पवार आणि त्यांचे बंधू दशरथ पवार यांच्या परिवाराने 12 एकर जमीन पैशाचा मोह न ठेवता दान दिली. त्यामुळे त्यांनी शिर्डीकरांसाठी आपल्या कार्यातून जलनायक म्हणून स्थान मिळवले. संस्थानच्या तळ्याकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यासाठी देखील जागा उपलब्ध करून देऊन त्यांनी साईसेवक आणि जलनायक म्हणून शिर्डी पंचक्रोशी व साईभक्तांसमोर एक आदर्श ठेवला. शिर्डीलगतच्या तरुणांना रोजगार मिळावा, साईबाबा संस्थांमध्ये ग्रामीण युवकांना संधी मिळावी आणि शिर्डीतील व्यापार वृद्धिगत व्हावा यासाठी त्यांनी आपल्या पदाच्या माध्यमातून अविरत प्रयत्न केले. भारतीय किसान संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. खंडकरी शेतकरी बांधवांचे प्रश्न शासन स्तरावर सुटावेत यासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. संस्थान ट्रस्टी म्हणून कार्यकाळात त्यांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे सुमारे 800हून अधिक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवा देणे. त्यांच्या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना स्थैर्य लाभले, रोजगार सुरक्षित झाला आणि साईबाबा संस्थांमधील कर्मचारी वर्ग आजही त्यांना कृतज्ञतेने स्मरतो. या सर्व कामात त्यांच्या पत्नी साखरबाई देवराम पवार यांनी मोठी साथ दिली. पतीच्या यशात त्यांचा देखील मुलाचा वाटा होता. कै पवार यांना 2 मुले आणि 1 मुलगी असा परिवार आहे. मुलगा ज्ञानदेव पवार हे भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र कार्यकारी सदस्य व शिर्डी अध्यक्ष म्हणून 23 वर्षांपासून कामगारांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. दुसरा मुलगा शंकर पवार हे उच्च शिक्षित असून नोकरी करतात.